CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। पारंपरिक शेती परवडत नसल्याने काळाच्या गरजेनुसार बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील उपक्रमशील शेतकरी आता नवनवीन प्रयोग करताना दिसत आहे। असाच एक प्रयोग चिखली येथील शेतकऱ्याने आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर यशस्वी केला आहे। पाहुयात याच संदर्भातील CCN न्यूजचा हा खास रिपोर्ट। हे आहेत चिखली येथील प्रगतशील आधुनिक शेतकरी तथा चिखली अर्बन बँकेचे सर्वेसर्वा सतीश गुप्त यांच्याकडे असलेल्या शेतातील 5 एकर खडकाळ जमिनीवर त्यांनी आंब्याची लागवड करण्याचं ठरवलं आणि 5 वर्षापूर्वी त्यांनी सेंद्रिय पद्धतीने आंब्याच्या रोपाची लागवड केली, ज्यामध्ये 80% झाडे ही हापूस तर 20% इतर जातीच्या आंब्यांचा समावेश आहे। 5 वर्षानंतर त्यांच्या या मेहनतीला मूर्त स्वरूप आलंय। या आठवड्यापासून त्यांना आंब्याचे उत्पन्न सुरू होणार आहे। आजपर्यंत त्यांना 10 लाख रुपये उत्पादन खर्च आलाय आणि या वर्षीपासून त्यांना चढत्या क्रमाने लाखोचे उत्पन्न अपेक्षित आहे। त्यांनी या बागेत विषमुक्त शेतीचा मंत्र जपला आहे। रासायनिक खतांना पूर्णपणे फाटा देऊन केवळ शेणखत, गोमूत्र, गूळ, बेसन आणि जीवामृताचा वापर करून ही झाडे वाढवली आहेत। यामुळे या आंब्याचा स्वाद, नैसर्गिक सुगंध आणि चव टिकून राहणार असून आरोग्याच्या दृष्टीने हे आंबे अत्यंत लाभदायी ठरणार आहेत। आमराईत हापूस आंब्यासोबतच केसर, तोतापुरी आणि नीलम अशा विविध 8 जातींच्या आंब्याचे उत्पादन घेतले जात आहे। नमस्कार, मी सतीश गुप्ता या चिखली भागातला एक शेतकरी आहे। 5 वर्षापूर्वी या माळरानावर जे आपण जर पाहिलं तर दगड आणि खडक या ठिकाणी आहे। इथे आपण 5 वर्षापूर्वी 2021 मध्ये आंब्याची लागवड केली। ही सदन पद्धतीची लागवड आहे। याला एक साधारण 10 लाख रुपये मला खर्च आला, कारण आपण याच्यात इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड कुठलाही वापर केलेला नाही। सेंद्रिय पद्धतीने हे सगळी शेती करतो आणि मला एक हे सगळी शेती करण्यासाठी पंढरपूर भागातले काही 2 शेतकरी ते माझ्या मदतीला या ठिकाणी आहे। तेच या ठिकाणी सगळी शेती पाहतात, करतात, कारण मला बोलणं सोपं आहे, परंतु या ठिकाणी प्रत्यक्ष कष्ट करण्याची ज्यांची जबाबदारी आहे ते ये रे हातुली इकडे उभं। तर हा पोरगा माझी सगळी शेती इथली पाहतो, तो माझ्या वतीने सगळा कारभार करतो आणि या शेतीत कष्ट जास्त आहेत। कष्ट जास्त म्हणजे हे सातत्याने करायचं काम आहे। हे जे बाग पाहता आपण आणि या खडकावर पाहता, याचं प्रमुख जर काही कारण असेल तर गो आधारित ही शेती आहे। या ठिकाणी माझ्याकडे 100 गायी आहेत आणि त्या 100 गायी कोणीही ठेवत नाही त्यांना। अशा प्रकारच्या समाजाने सोडलेल्या त्या गायी आहे। त्यांच्या शेणाच्या, त्यांच्या गोमूत्राच्या, त्याच्यात थोडा गूळ, थोडं बेसन हे टाकून जीवामृत तयार करून दर आठवड्याला हे सगळे ड्रॅगन असतील, आंबा असेल, त्याच्यानंतर सीताफळ होती, आता डाळिंब नव्याने लावले, या सगळ्या शेतीला आपण याचाच वापर करतो। या ठिकाणी अनेक शेतकरी टिश्यू कल्चरचं बेणं वापरून केळी लावतात। माझी नैसर्गिक पद्धतीचं जे बेणं आहे त्याच्यावर केळीची बाग जर आपण पाहिली आणि त्या ठिकाणी हे जीवामृताचा आणि जो प्रयोग केलेला आहे त्याने अतिशय उत्कृष्ट, ते पण असं माळरानच आहे ज्या ठिकाणी आपण केळी लावली, परंतु केळी आज आता छाती इतकी, कमरे इतकी माझ्या झालेली आहे आणि अतिशय चांगली वाढ त्याची होते। तर हे सगळं गो आधारित असल्यामुळे मला असं वाटतं की याचा चांगला एक परिणाम, आणि खर्च माझा अतिशय कमी आहे। खर्च जे काय त्याला किती खर्च आला, किती साधारण एक 10 लाख रुपयाचा खर्च आता अतिशय महाजनी पद्धतीने तो लिहिलेला नाहीये, पण ढोबळमानाने एक 10 लाख रुपयाचा खर्च माझा आतापर्यंत याच्यावर झालेला आहे। उत्पन्न किती अपेक्षित? उत्पन्न यावर्षी मला 2 लाख रुपये अपेक्षित आहे, पुढच्या वर्षी 4 लाख आणि 5 वर्षानंतर 50 लाख रुपये याच्यातून दरवर्षी आम्हाला उरतील। किती जाती प्रजातीची ही रोपटे? ही साधारण 10 जाती याच्यात आहे। प्रामुख्याने याच्यात केशर हापूस जो आहे तो 80% आहे। 2% याच्यात कोकणातला हापूस आहे, ज्याला राजापुरी किंवा देवगड हापूस आपण म्हणतो तो। उत्तर भारतातल्या काही व्हरायटीज या ठिकाणी आहेत, त्याच्यात दशहरी, लंगडा आणि सफेदा नावाच्या 3 व्हरायटीज आहेत। साऊथ मधल्या 3 व्हरायटीज आहेत आणि जापानची एक व्हरायटी आहे, पण तिचे झाडं आता जिवंत नाही आहे माझ्याकडे। 10 झाडं त्याची पण लावली होती मी, की ज्याला 3 लाख रुपयाचा भाव मिळतो वगैरे। मला काही ते काही अजून काही खरं वाटत नाही त्याचं, तर जेव्हा येतील फळं त्याला तेव्हा समजेल। बरेच शेतकरी आजही पारंपरिक पिकं घेतात आणि त्यामुळे नुकसान झालं की हताश होतात आणि आत्महत्येचा मार्ग अवलंबतात। अशा शेतकऱ्यांना तुम्ही काय नेमका सल्ला द्याल?
माझं शेतकऱ्यांना कळकळीची विनंती राहील की त्यांनी आपलं बजेट तयार केलं पाहिजे आणि झिरो बजेटची शेती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाही आलं कमीत कमी तर सावकाराचे आणि बँकेचे कर्ज फेडायला त्याला जमीन विकायची किंवा त्याच्यावर आत्महत्येची वेळ येऊ नये. आणि ती वेळ येऊ द्यायची नसेल तर नैसर्गिक पद्धतीने शेती करणं किंवा सेंद्रिय पद्धतीने शेती करणं हे क्रमप्राप्त आहे. ते जर नाही केलं तर या कॉम्पिटिशनच्या याच्यात पळापळा कोण पुढे पळतो आणि पळता पळताच त्याचा अंत होतो. माझ्या लहानपणी मला वाटतं बहुतेक टॉल्स्टॉयची ती हाऊ मच लँड डज अ मॅन नीड्स, त्याच पद्धतीने आज शेतकऱ्याची धाव चालू आहे. कोण पुढे कोण पुढे कोण पुढे. ती कथा अशी होती की दिवस माळवायच्या आधी जितकी जमीन पादाक्रांत करेल तितकी तुझी, म्हणून तो वेडा धावायला लागतो आणि सूर्य मावळत असताना तो मरून पडतो. तशी परिस्थिती शेतकऱ्याची आहे. त्याचा नीट विचार शेतकऱ्यांनी करावा. कमीत कमी खर्चात शेती कशी करता येईल, बिनखर्ची कशी करता येईल याचा जर विचार केला तर अनेक अनर्थ तिथून टाळता येतील. बुलढाणा जिल्हा हा बीजोत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. प्रामुख्याने जिल्ह्यातील घाटावरील तालुक्यात आंबा पिकासाठी पोषक वातावरण असल्याने 1200 हेक्टर आणि आधीच आंब्याची लागवड आहे आणि उत्पादनशील लागवड ही 546 हेक्टर आहे. सतीश गुप्ता यांच्याप्रमाणे इतरही शेतकऱ्यांनी शासकीय योजनेचा लाभ घेऊन फळबाग लागवड करावी आणि आपली आर्थिक उन्नती करावी असे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली तालुक्यात श्री सतीश गुप्ता या शेतकरी बांधवांनी आंबा फळपिकाची लागवड करून 5 एकरवर लागवड केली आणि ती माळरान लागवड केलेली अतिशय सुंदर लागवड असून या लागवडीमधून निश्चितच त्या शेतकरी बांधवांना फायदा होणार आहे. याचबरोबर आपला सर्वांना माहिती आहे की बुलढाणा जिल्हा हा बीजोत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. पण त्याचबरोबर बुलढाण्याचा जो खालचा परिसर आहे त्या भागामध्ये केळी संत्रा पिकाची लागवड वाढत आहे आणि घाटावरचा जो परिसर आहे त्या पिकामध्ये आंबा बागाची लागवड वाढत आहे. आपला जिल्ह्याचा विचार केला तर साधारणतः नवीन लागवड 1200 हेक्टरवर नवीन लागवड अपेक्षा झालेली आहे आणि जुनी ही उत्पादनक्षम लागवड म्हणतो तर ती 546 हेक्टरवर उत्पादनक्षम लागवड आहे. आपल्या भागातील विदर्भातील जो आंबा म्हणतो तर केशरी आंबा अतिशय आपल्या भागात चांगला येत असून ह्या आंब्याची जर लागवड शेतकरी बांधवांनी आणखी वाढवली तर आपल्या भागामध्ये जसं कोकणपट्टा तयार झाला तसं आपल्या भागामध्ये निश्चितच आंब्याचं उत्पादन वाढून आपला आंबा हा इतर पिकासारखा निश्चितच आपल्याला भाव मिळून देईल. म्हणून सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती राहील की शासनामार्फत कृषी विभागामार्फत या शासनाच्या एक महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना आहे, त्याचबरोबर भाऊसाहेब फुटकर फळ योजना या योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांनी आंबा लागवड करावी आणि आंब्यामध्ये केशर वाणाची जर लागवड केली तर त्याचा अतिशय फायदा होतो. त्याचबरोबर घन लागवड म्हणजे थोडक्यात म्हणजे केशर फळपिकाची आंबा फळपिकाची घन लागवड जर केली 5 मीटर अंतर तर शेतकरी बांधवांना निश्चितच फायदा होणार आहे. हे मी आपल्याला आवाहन करतो आणि आपले सतीश गुप्ता शेतकरी बांधवे ते लागवड केली. आपल्याला जसं वेळ मिळेल आपण ती लागवड बघू शकता. तर या शेतकऱ्याचा निश्चितच आपण याच्यामध्ये अनुभव विचारात घ्यावा आणि त्यांनी केलेलं अनुभव केलं तर आपल्याला निश्चितच फायदा होईल असे माझे मत आहे. धन्यवाद. प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची तयारी असल्यास खडकाला देखील पाजर फुटतो हे याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. इतर शेतकऱ्यांनी देखील कमी खर्चात नवनवीन प्रयोग केल्यास आपली आर्थिक उन्नती साधता येईल. CCN न्यूजसाठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर सह कॅमेरामॅन इब्राहिम शहा, चिखली, बुलढाणा. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.